म्हणजे 100हून अधिक जागा ज्या वाढलेल्या दिसत आहेत, त्या क्रमांक 2च्या 200हून अधिक जागा ज्या हरल्या होत्या, क्रमांक 2च्या जागा होत्या, त्यातनं त्यांनी गेन केलेलं आहे. म्हणजे वोट शेअर हा स्वतःचा खूप वाढवलेला आहे आणि तृणमूल काँग्रेसचा झपाट्यानं कमी केलेला आहे, असा त्याचा अर्थ होतो. ही कमाल झाली कशी? याचे अनेक फॅक्टर्स आहेत. म्हणजे एक तर ममता बॅनर्जी यांना कोणतं प्रकरण नडलं? केजी कार गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये आपल्याला माहिती आहे की एक बलात्काराची घटना घडली. त्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होतोय, बलात्काराला फासावर लटकवलं जात नाहीये, असा जो प्रचार झाला. त्या पीडितेच्या आईला तिकीट दिले गेलं आणि मोदींनी तिला सोबत घेऊन प्रचार केला, जाहीर सभेत तिला बसवलं. त्याचा खूप मोठा परिणाम हा पश्चिम बंगालमध्ये महिला वर्गावरती, तरुणींवरती खास करून झाला. आणि हे एक असं प्रकरण आहे जे ममता बॅनर्जींना नडलंय. प्लस बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. कलकत्ता, हार्बर या ठिकाणी, हावडा या ठिकाणी जॉब्स मिळत नाहीयेत आणि म्हणून मग एकेकाळी पश्चिम बंगालमध्ये कलकत्ता, डायमंड हार्बर किंवा हावडा या ठिकाणी जे मजूर किंवा परप्रांतीय नोकरधंद्यासाठी यायचे आहेत, आता ते तसे तितक्या मोठ्या प्रमाणात येत नाहीयेत. ते गुजरातकडे, सुरतकडे किंवा मुंबईकडे इकडे वळलेले आहेत आणि जो मूळचा पश्चिम बंगालमधला बेरोजगार आहे तो वाढतोय, त्याला रोजीरोटी किंवा कामधंदा मिळत नाहीये. हे जे नॅरेटिव्ह सेट झालं त्याचाही फटका बसला. प्लस उद्योगधंदे पाहिजे त्या प्रमाणात पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना आणता आले नाही. त्याचं नॅरेटिव्ह भाजपने त्यांच्या विरोधात ज्या पद्धतीनं सेट केलं त्याचा फटका बसला. याही पलीकडं इतर राज्यांमध्ये जिथे काँग्रेसची सत्ता आहे किंवा जिथे भाजपची सत्ता आहे तिथे एफडीआय म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, थेट परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येते. मग पश्चिम बंगालमध्ये काय येत नाहीये? तर याला कारण म्हणजे ममता बॅनर्जींच्या पक्षाचं आणि त्यांचं धोरण. असं नॅरेटिव्ह भाजपनी खूप कमालीचं सेट केलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 2021ला जेव्हा भाजपच्या हे लक्षात आलं की राम सीता हनुमान चालत नाही, तर त्यांनी बंगाली अस्मितेला कुरवाळण्यासाठी या वंगभूमीमध्ये देवी पुढे केली, काली माता पुढे केली. जेवढे म्हणून मंदिरं असतील, जी प्राचीन असतील किंवा जुनी असतील, त्यांच्या नूतनीकरणाचा, जीर्णोद्धाराचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर पक्षातून हाती घेतला गेला. त्याचबरोबर ज्या केंद्र सरकारच्या योजना आहेत त्या राज्यामध्ये कशा राबवल्या जातील यासाठी भाजपचा कार्यकर्ता ठिकठिकाणी राबला. आणि द मास्टर स्ट्रोक हा होता की 24 ते 25% जे अल्पसंख्याक मतं आहेत, मायनॉरिटीचे मतं आहेत, खास करून मुसलमानांची मतं आहेत, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि त्यावरती प्रचार असा केला की ममता बॅनर्जी, तृणमूल काँग्रेस हे मुसलमानांचं लांगून चालन करणारे आणि लांगून चालन करणाऱ्या नेत्या, मुख्यमंत्र्या ममता बॅनर्जी आहेत, असा प्रचार झाला. म्हणजे काय झालं की जो उर्वरित 75% समाज आहे ज्यामध्ये मेजॉरिटी ऑफ द हिंदूज आहेत, मग ते एसटी मधले असतील, एससी मधले असतील किंवा ओबीसी मधले असतील किंवा सवर्णांमध्ये असतील, त्या सर्वांची वोट बँक कन्सॉलिडेट करण्यामध्ये भाजपला यश आलं. या निकालाचं वैशिष्ट्य हेच आहे की बंगालमधला हिंदू मतदार एक गठ्ठा भाजपनं आपल्याकडे वळवला, असं या निकालाचं वर्णनही करता येईल. ती सुद्धा एक चर्चा करता येईल. अशा पद्धतीनं पोलरायझेशन ऑफ वोट्स, मतांचं ध्रुवीकरण की आम्हाला मुस्लिम मतं नको आहेत ती तुम्ही घ्या, पण त्या बदल्यात जे हिंदू मतांचं कन्सॉलिडेशन किंवा एकवटीकरण भाजपनं केलेलं आहे ते कमालीचं केलेलं आहे. आणि याही पलीकडं गेल्या 4.5 वर्षात भाजपच्या हे लक्षात आलं की तृणमूल काँग्रेसचा जो कार्यकर्ता आहे तो मनगटशाहीवरती कार्यकर्तागिरी करतो, तर तसा मनगटवाला कार्यकर्ता हा तयार केला की जो जशाच तसं हिंसाचार जरी झाला तरी तृणमूल काँग्रेसच्या 2 पावलं पुढे राहील, किंवा भांडणं स्थानिक पातळीवरती झाली तर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भाजपचा कार्यकर्ता भिडेल. हा जो काही विषय भाजपनी खूप चांगल्या पद्धतीनं हाताळला आणि तसे कार्यकर्त्यांचं केडर तयार केलं, ते त्यांना लाभलं. प्लस ममता बॅनर्जींपासूनच तोडून ममता बॅनर्जींचे एकेकाळचे सहकारी शुवेंदू अधिकारी यांना ममता बॅनर्जींच्या विरोधात भवानीपूरमध्ये उभं केलं. मागच्या वेळेस ते हरले होते ममता बॅनर्जींच्या विरोधात, पण यावेळेस ममता बॅनर्जींच्या पॅरलल शुवेंदू अधिकारी यांचं नेतृत्व कसं पुढे आणता येईल हे भाजपनं, खास करून मोदी शहांनी बघितलं. त्याचाही खूप मोठा फायदा हा भाजपला या निवडणुकीत झालेला दिसतोय.
प्लस मॅन टू मॅन मार्किंग, म्हणजेच महुआ मोहित्रा असतील, त्या कुठे प्रचाराला गेला तर तिथे सायलेंटली त्यांना कव्हर अप करायला तशा आपल्या परराज्यातले नेते असतील किंवा मुख्यमंत्री असतील इतर राज्यांचे किंवा केंद्रातले मंत्री असतील, त्यांच्या सभा तशा लावल्या गेल्या की सयानी घोष ही काही भागांमध्ये चालते आहे, तर तिथे भाजपच्या घटक पक्षाचे जे मुस्लिम नेते आहेत किंवा इतर नेते आहेत त्यांना तिथे पाठवण्याचं काम केलेलं आहे. तर एकूणच मायक्रो मॅनेजमेंट ऑफ वोट्स हा जो विषय आहे आणि त्यामध्ये ओबीसीज असतील, SC ST असतील, त्यामधले जे छोटे छोटे जात समूह किंवा जात घटक आहेत त्या लोकांना कसं प्राधान्य देता येईल, त्यांना कशा आश्वासनांना त्यांना कसं आपल्याकडे आकर्षित केलं जाईल आश्वासनं देऊन, हे बघितलं गेलं. जे हरियाणामध्ये केलं, जे महाराष्ट्रामध्ये केलं की महामंडळ दे, हे दे, ते दे, आश्वासनं दिली. आणि दुसरी एक गोष्ट या निमित्तानं ही स्पष्ट झालेली आहे की मोदींचा चेहरा हा चालतो, मोदींनी दिलेलं आश्वासन हे चालतं. म्हणजे अगदी त्यांनी सिलिगुडीमध्ये झालमुडी खाणं असेल, लोक हे बघतात की मोदी आपल्यापर्यंत आले, त्यांनी झालमुडी खाल्ली आहे. मोदींनी हेही बघितलं की प्रचार सभा कशा होतील. म्हणजे अगदी शेवटचा टप्पा, दुसरा टप्पा जो होता जेव्हा मतदान होतं पश्चिम बंगालमध्ये, म्हणजे जिथे सिलिगुडीमध्ये होतं, दार्जिलिंगमध्ये होतं, कालिम्पॉंगमध्ये होतं, इतर भागामध्ये होतं, तर मोदी तेव्हा ईशान्येकडच्या राज्यामध्ये बाजूच्याच म्हणजे अगदी कालिम्पॉंगच्या बाजूलाच काही किलोमीटर सिक्कीम गँगटोक आहे, तिकडे त्यांनी 50 वर्ष सिक्कीमच्या स्थापनेला पूर्ण झाली, तो कार्यक्रम साजरा केला. तिथून मतदानाच्या दिवशी मेसेज देण्याचा प्रयत्न केला. या छोट्या छोट्या गोष्टी मोदींनी सुद्धा पाळल्या आणि हाताळल्या आणि केल्या आणि भाजपनं तर त्या ग्राउंडवर ऍक्च्युअल केल्या. आणि सर्वात महत्वाचं आता जे दिसतंय ते हे की जे 3 दिवसांचं विशेष अधिवेशन महिला विधेयकामध्ये घटना दुरुस्ती करून त्याला डिलिमिटेशन जोडून यासाठी जे बोलावलं होतं आणि त्यातनं जे नॅरेटिव्ह सेट केला तो हा की महिला विधेयकाला काँग्रेससह तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्षाचा, खास करून द्रमुक आणि तृणमूल काँग्रेस यांचा विरोध आहे, हेही भाजपच्या पथ्यावरती, मोदी शहांच्या पथ्यावरती पडलं असं आपण म्हणू शकतो. बंगालचा विजय हा सोपा नाही. बंगालचा विजय हा खरं तर अटल बिहारी वाजपेयी यांनी बघितलेल्या स्वप्नाचा विजय आहे. अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते भाजपच्या अधिवेशनामध्ये की भाजपची निर्मिती कशातून झाली आहे, तर भारतीय जनसंघातून झालेली आहे. भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष कोण, तर श्यामाप्रसाद मुखर्जी. श्यामाप्रसाद मुखर्जी कुठले, तर पश्चिम बंगालचे. आणि त्यांच्या गृहराज्यामध्ये म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये भाजपला सत्ता आणायची आहे. तो दिवस ज्या दिवशी उजडेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं भाजप हा भारतास सर्वदूर पसरला असा होईल. हे जे स्वप्न अटल बिहारी वाजपेयींनी बघितलं होतं ते आज मोदी शहांच्या भाजपनं पूर्ण केलं असं म्हणू शकू, जेव्हा जर का निकाल हा असाच राहिला. मी लेटेस्ट टॅली वाचतोय, 293 पैकी 290 जागांचा कल हाती आलेला आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसची सत्ता जवळजवळ गेलेली आहे. 99 ठिकाणी तृणमूल काँग्रेस आघाडीवरती आहे. म्हणजे जो बहुमताचा आकडा आहे 148 तो कोसो दूर दिसतोय. भाजपला मात्र 185 ठिकाणी आघाडी आहे. बहुमताचा आकडा 148च्या कितीतरी वर ते आहेत. आता भाजपची सत्ता एक हाती आणि स्पष्ट बहुमत घेऊन ही पश्चिम बंगालमध्ये येते आहे असा त्याचा अर्थ होतो. जसं मी सकाळपासून सांगतोय की 280 जागा अशा आहेत की जिथे रिंगणामध्ये फक्त 2च उमेदवार आहेत, एक भाजपचा विरुद्ध तृणमूल काँग्रेसचा. आणि या 280 जागांचाच खरा निकाल आहे आणि तोच लागताना दिसतोय, ज्यामध्ये भाजप कम्प्लीट वाईपआउट केलेलं दिसतंय टीएमसीचं म्हणजे तृणमूल काँग्रेसचं. ममता दिदींची सत्ता जाणे याचे वेगवेगळे अर्थ हे पुढे काढले जातील. 3 टर्म्सची ही सत्ता आहे. 14 वर्षांपासून ममता बॅनर्जी 3दा मुख्यमंत्री बनल्या होत्या. 4थ्यांदा मुख्यमंत्री बनतील का अशी चर्चा असताना, एक्झिट पोल मधून सुद्धा चित्र स्पष्ट होत नसताना, आता भाजपनं ममता बॅनर्जींचा आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव केलाय असं चित्र पुढे आणलेलं आहे. आघाडीचा जो कल आहे तो 7व्या, 8व्या, 9व्या फेरीपर्यंत पोहोचलेला आहे.